गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुमचं माझ्या रेयांशवीची मम्मा या चॅनलवर स्वागत आहे. तर आज रविवार होता, तर म्हणून थोडी लेटच उठली. सर्वजण झोपून होतो आम्ही. 8 वाजेपर्यंत झोपूनच होतं, कारण की आज सुट्टीचा दिवस असतो म्हणून निवांतपणे आरामशीर उठलो. नंतर स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी घेतली. तर आजकाल रेयांश हा चहा बनवण्यासाठी घेतो. सर्व काही मिक्स करून ठेवतो, दूध, पाणी, चहापत्ती आणि अद्रक वगैरे. फक्त गॅस लावण्याची वाट राहते, त्याला गॅस नाही लावता येत. तर मग एका साईडनी भाजी वगैरे बनवून घेतली. भाजी नाही बनवली, बेसनच बनवलं, कारण की वांगे आणि कोबीस होते. तर काय बनवू म्हटलं, मग बेसनच खूप दिवस झाले होते बनवलं नव्हतं, तर मग बेसनच बनवण्यासाठी घेतलं. आणि मग बेसन शिजत होतं तोपर्यंत पोळ्या वगैरे करून घेतल्या. आणि आमचा इकडे सकाळीच डान्स सुरू होऊन जातो. यशवीला डान्स करायला खूपच आवडते आणि कोणतंही गाणं लावून द्या, ती आपल्या फिरू डान्स करते. तिला एका ठिकाणी उभं राहून डान्सच करता नाही येत. नंतर रेयांच्या पप्पाला सुट्टी असल्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हीच यशवीची आंघोळ करून द्या, तर ते आंघोळ करून देत होते आणि मी इकडे बेडशीट वगैरे व्यवस्थित केली. नंतर यशवी जेवण झाल्यानंतर पाळण्यात यशवीच्या पप्पांनी टाकलं होतं आणि झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण ती वगैरे काही झोपली नाही. मामाला फोन केला, मामांनी येणार होता. तर मग यशवीच्या दादांनी तिला कपडे काढून दिले होते बॅगमध्ये भरासाठी. तर तिने बॅगमधले खाली केले आणि अजून आपल्या हाताने भरायला लागले. आणि आज रविवार असल्यामुळे एवढे कामं वगैरे होते. मला यशवीसाठी संक्रांतीसाठी ड्रेस वगैरे शिवायचा होता, म्हणून मग तिला मामाच्याच घराकडे पाठवायचं होतं. तर मी त्या दिवशीला नाही का तिच्यासाठी प्लाझो सेट आणला होता. खूप छान ड्रेस आहे, बिलकुल कमी किमतीतच मला मिळाला होता सेलमध्ये. तर मग थोडासा लांब झाला होता तिचा पॅन्ट, तर मग मी त्याला शिलाई मारून घेत होती. आणि मी मशीनवर बसली तर ती आलीच पाहिजे. ती म्हणते मी आपल्या ड्रेसला शिलाई मारतो. आणि ही माझी 8-9 वर्ष अगोदरची साडी होती, मी सेलमधूनच घेतली होती. 3 साड्या घेतल्या होत्या आणि सारख्याच पॅटर्नच्या होत्या. तर मी 1-2दाच घातली. तर आता यशवीसाठी याचा ड्रेस वगैरे शिवून घ्यावं. नंतर मग रेयांशच्या पप्पांनी रेयांशला आणि यशवीला सायंकाळी घेऊन आले होते आणि मी स्वयंपाक करत होती. स्वयंपाक नाही, पावभाजीच बनवायची होती. तर मग रेयांशचे पप्पा मोबाईल पाहत होते, तर हे दोघं पण साईडनी येऊन मस्त लेटून मोबाईल पाहत होते. आणि यशवीला मोबाईल पाहायला खूपच आवडते. आणि मम्मीने मेथीची भाजी दिली होती, तर ती मी खुर्चीवरच ठेवली होती. तर यशवीला ते दिसली पन्नीमध्ये, तर तिने काढली आणि कोपरा स्वतःच घेऊन आली आणि ते त्याच्यामध्ये भाजी निवडून ठेवत होती. आणि मला म्हणत होती की मम्मी भाजी निवडू लाग. मी म्हटलं मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर ती म्हणत होती, पप्पाला बोलवत होती की पप्पा तुम्ही या बा म्हणून. आम्ही दोघं पण नाही आलो. तर मग ती स्वतःच निवडायला बसली आणि तरी पण ते तिचं बोलवणं हे सुरूच होतं. ड्रेस शिवत होते तर खूपच उशीर होऊन गेला होता. तर मग एका साईडने मी कुकरमध्ये भाज्या मांडून घेतल्या. गाजर होतंच नाही, तर मग आलू, वाटाणे, कोबी आणि बीट टाकलं होतं. बीट होतं तर कारण की बीटने छान कलर वगैरे येतो. तर मग एका साईडने कुकर ठेवून दिला आणि एका साईडने मी फोडणी देण्यासाठी घेतले. तर भांड्यामध्ये 2 बुटले तेल टाकलं आणि 1 चम्मच तूप टाकलं. मी बटर अजूनपर्यंत यूज केलेलं नाही आहे. मी बिन बटरचीच पावभाजी बनवते. तूप असलं तर तूप टाकते, नाहीतर मग तेलातच बनवते. आणि मला माझ्याच हातची पावभाजी आवडते. मला मार्केटमधली पावभाजी ही आवडतच नाही, कारण का ती खूपच आंबट असते. त्याच्यामध्ये बहुतेक ते जास्त टमाटर टाकतात की काय, की केचप टाकतात तर माहीत नाही. पण मला घरचीच पावभाजी आवडते आणि चांगला पावभाजीचा स्मेल पण येतो घरी बनवलेल्या. आणि तिच्या पावभाजीसारखी मला ती वाटतच नाही. आता तुम्ही म्हणत असाल की स्वतःचीच तारीफ करते, पण मला खरंच बाहेरची बिलकुलच पावभाजी आवडत नाही, म्हणून मी घरीच पावभाजी बनवते. आता हिवाळा असल्यामुळे सर्वच भाज्या मिळून जातात आणि ओले मटार टाकलेली भाजी खूपच छान लागते. आणि मग बाकीच्या दिवसात बनवायची असली तर मग वाळलेले वाटाणेच टाकावे लागतात. तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच येते, पण ही ओल्या मटाराची भाजी टेस्टी लागते. पण मी याच्यामध्ये बीट टाकलं होतं, तर ती ह्यावेळेची पावभाजी तेवढी चांगली झाली नव्हती. आणि मग एका साईडनी तव्यावर पाव भाजायसाठी घेतले. तर
तेल टाकलं आणि पावभाजी मसाला आणि थोडंसं सांबार वगैरे टाकला पाव भाजण्यासाठी. तर रेयांश हा मध्येच करत होता. त्याला खूपच घाई झाली होती. तर आणि भाजी फिरवता फिरवता सांडवून पण घेतली आणि रिकामेच कामं वाढवून ठेवतो. त्याला अभ्यास कर म्हटलं तर अभ्यास नाही होत, पण त्याला कामच करायला आवडते आणि त्याला खूप घाई झाली होती पाव खाण्यासाठी. आणि मी इकडे पावच भाजत होती, तर तिकडे रेयांशच्या आणि यशवीच्या मस्त्या सुरू होत्या वाटते. तर रेयांशच्या पप्पांनी त्याला रागवलं आणि म्हणत होते की याला पावभाजी द्यायची नाही खाण्यासाठी. तर आम्ही इकडे तिघंजणं बसलो होतो. यशवीची खूपच घाई सुरू होती पाव खाण्यासाठी आणि रेयांशला ये म्हणत होती, पण तो काही ऐकतच नव्हता. असं त्याला काही म्हटलं तर तो मनावर घेत नाही आणि पण जेवण करू नको म्हटलं ना तर लवकरच मनावर घेतो आणि येतच नव्हता. नंतर मग त्याच्या पप्पाने खूपदा त्याला म्हटलं ये म्हणून, तरी पण तो येत नव्हता. आणि यशवीचं इकडे पप्पाच्या प्लेटमधले ब्रेड हे माझ्या प्लेटमध्ये टाकणं सुरू होते आणि म्हणत होती की मम्मीचे ब्रेड आहे, तुम्ही खाऊ नका. आणि मी त्यांच्या प्लेटमध्ये टाकले की आणखी माझ्या प्लेटमध्ये टाकत होती. नंतर रेयांश आला पावभाजी खाण्यासाठी. तर त्याला भाजीही आवडलीच नव्हती. तो म्हणत होता की बीट टाकल्यामुळे भाजी चांगली झाली नाही आणि त्यांनी जास्त पाव खाल्लेच नाही, 2च पाव खाल्ले. आणि यशवीचं हे कोरडाच पाव खाणं सुरू होता आणि म्हणत होती की मी पावभाजी खाते, पावभाजी खाते. असाच होता आजचा पूर्ण दिवस. हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.